अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय कालभैरव अष्टक दररोज ऐकल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत हे सगळं सविस्तर मी सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा सबस्क्राईब करायचा असतो आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचा असतो. तर जर तुम्ही जुने असाल तर सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असे केल्याने काय होईल, जे मी पुढची माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आज आपण कालभैरव अष्टक हे स्तोत्राचं जर समजा ऐकल्याने सुद्धा आपल्या जीवनामधले जे काही वाईट शक्तीचं पूर्ण नाश होतो आणि सगळ्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती भेटते. वाईट शक्ती, वाईट नजर, कोणाची करणी बाधा, कोणी आपल्याला फसवेगिरी करतात किंवा कोणी आपल्याला त्रास देतात किंवा आपले कोणी पैसे घेतात आणि परत देत नाही. अशा वेळेस जर आपल्याला असं वाटत असेल तर आपले खूप शत्रू वाढलेले आहेत, आपल्या शत्रूपासून आपल्याला खूप धोका आहे. अशा वेळेस जर आपल्याला त्रास होत असेल किंवा भीती वाटत असेल तर ह्या सगळ्या समस्यावर एकच उपाय म्हणजे श्री कालभैरव अष्टक. आपण ह्या दररोज कालभैरव अष्टकांचं पाठ ऐकल्याने तेवढे आपले सगळे काही दोष नाहीसे होतात आणि ह्या सगळ्या समस्यापासून आपल्याला सुटका भेटते. समजा आपल्याला वाचता येत असेल तर ह्या स्तोत्रांचं कालभैरव अष्टकांचं पठण आपण आपल्या तोंडाने केले तर बघा आपल्या संकटापासून आपल्याला कालभैरव देवता सुरक्षा करतात आणि सगळ्या संकटापासून आपल्याला मुक्ती भेटते. हे कालभैरव देवता भगवान शिवाचे अवतार आहेत आणि हे सगळ्या वाईट शक्तींचं रक्षण करणारे हे देवता आहेत आणि सगळ्या लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत. म्हणून आपल्या ह्या सगळ्या संकटे असेल तर आपण आवर्जून कालभैरव स्तोत्राचं पाठ जरूर करावा. आणि हे पाठ कधी करावे? हे पाठ आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी एक दिवा लावून, तिळाचा किंवा राईचा दिवा लावून आपल्याला 11 वेळेस हे पाठ करायचं आहे. समोर अगरबत्ती लावायची आहे, थोडीशी एक 4-5 दाणे आपल्याला पिवळी मोहरी ठेवायची आहे. एक पेपरावरती 4-5 अगरबत्त्या लावून आणि ते पाठ आपल्याला म्हणायचं आहे. 11 वेळेस हा पाठ म्हणायचा आहे. 11 वेळेस हा पाठ झाला जर ती रक्षा त्या पेपरावर पडलेली असते अगरबत्तीची आणि त्या मोहऱ्या आहेत ते आपल्या घरामध्ये चौकड शिंपून द्यायचे आहे. असे केल्याने वाईट शक्ती, वाईट नजर सगळ्यापासून आपल्याला संरक्षण होतो. आणि हे पाठ आपण दर शनिवारी किंवा आपण लगातार दररोज खूप काही आपले शत्रूचे असं आपल्याला त्रास होत असेल तर दररोज 11 पाठ करून हे संध्याकाळी आपण उपाय करू शकता. समजा दररोज तुम्हाला 11 पाठ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही 1 पाठ करू शकता आणि तुम्हाला दररोज ते पण शक्य होत नसेल तर तुम्ही दर शनिवारी आणि प्रत्येक अमावस्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. जर जवळपास कुठं आपलं कालभैरव देवाचं मंदिर असेल तर दर अमावस्याला जाऊन आपल्याला कालभैरव देवाच्या मंदिरात बाजरीची भाकर, वांग्याचा भरता, कांदा, लिंबू हा नैवेद्य अर्पण करून 11 वेळेस कालभैरव अष्टक म्हणून 11 प्रदक्षिणा करून आपण आपल्या घराचे, आपल्या कुलांचे, आपल्या परिवारांचं सगळं संरक्षण करा. प्रत्येक वाईट शक्तीपासून आम्हाला संरक्षण द्या श्री कालभैरव देवा म्हणून आपण नमस्कार करून विनंती करून यायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपल्याला प्रत्येक वाईट शक्तीपासून आपल्याला सुरक्षा होतं आणि आपल्या सगळ्या कामामध्ये यश प्राप्ती होते. आता हा कालभैरव स्तोत्र तर आपल्याला येतच असेल. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर तुम्ही हे कालभैरव स्तोत्र म्हणू शकता. जर तुमच्याकडे तो पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला सहज कालभैरव स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल. हा कालभैरव स्तोत्र मराठीतून आहे.
आणि हा खूप लवकर पाठ होतो आपल्याला आणि जास्त शब्दसुद्धा अवघड नाही आणि हा स्तोत्र म्हणायला पण खूप सोपा आहे. ह्या कालभैरव स्तोत्राचा पाठ आवर्जून आपल्या घरामध्ये करावं. आपल्या कुंडलीमध्ये जर काही दोष असेल तर ह्या कालभैरव स्तोत्राने नित्य पाठ केल्याने ते दोषसुद्धा नाहीसे होतात. जे पितृदोष आहे, जो सर्पयोग दोष आहे, ह्या सगळ्या दोष ह्या कालभैरव स्तोत्राने नित्य पाठ केल्याने ह्या स्तोत्राच्या प्रभावाने सगळे दोष नाहीसे होतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती व आनंद राहतो. हे कालभैरव देवता हे वाईट शक्तीचे नाश करणारे देवता आहेत. तर ही छोटीशी माझी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही परिवारामध्ये तुम्ही शेअर करा किंवा ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे कोणाला काही वाईट शक्तीपासून त्यांचं काही त्रास होत असेल किंवा त्यांना शत्रूपासून खूप त्रास होत असेल तर त्यांना पण ह्या स्तोत्राचं पाठ केल्याने त्यांना पण फायदा होईल आणि तुम्ही शेअर केला, कुणाची मदत केली म्हणून तुम्हाला सुद्धा पुण्य लागेल. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.